इंडियाज गॉट टॅलेंट शो मध्ये आई वडिलांबाबत अश्लाघ्य विधान केल्यामुळे रणवीर अलाहाबादिया सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आलाय. सर्वोच्च न्यायालयानेही रणवीर अलाहाबादियाच्या या विधानावरून ताशेरे ओढलेत. हे विधान म्हणजे तुमच्या डोक्यातील घाण आहे, त्याचं तुम्ही प्रदर्शन केलंय अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला सुनावलंय. देशभरातून सध्या रणवीर अलाहाबादियाच्या विरोधात गुन्हे दाखल होत आहेत. याच प्रकरणी रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अटकपूर्व जामीन आणि देशभरातील सर्व गुन्हे एकत्रित करण्यात यावे अशी मागणी अलाहाबादियाने याचिकेतून केली. याच सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर यांनी अलाहाबादियाचे कान उपटले. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, तुम्ही जे शब्द निवडलेत ते ऐकून आई वडिलांनाही लाज वाटेल, बहिणींनाही लाज वाटेल, संपूर्ण समाजाला लाज वाटेल. ही विकृत मानसिकता आहे. तुम्ही आणि तुमच्या लोकांनी ती विकृती दाखवली आहे. जर तुम्ही प्रसिद्धीसाठी अशा प्रकारच्या भाषेचा वापर करत असाल तर दुसरेही अशीच भाषा वापरतील. अशा प्रकारच्या वर्तणुकीची निंदा केली गेली पाहिजे. हे सहन करता कामा नये. तुम्ही प्रसिद्ध आहात याचा अर्थ काहीही बोलू शकत नाही. तुम्ही जर काहीही बोलत असाल तर याचा अर्थ तुम्ही समाजाला हलक्यात घेताय. तुम्ही जी भाषा वापरली आहे ती या जगात कुणालाही आवडणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर कोणालाही सामाजिक मूल्यांच्या विरोधात काहीही बोलण्याची मोकळीक नाही. समाजाची स्वतःची काही मूल्य आहेत. समाजाची आपली कक्षा आहे आणि तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे, असं न्यायमूर्तींनी म्हटलं. रणवीर अलाहाबादियाला महाराष्ट्र पोलिसांनी 24 फेब्रुवारीला हजर राहण्याचे समन्स बजावले. तसंच राष्ट्रीय महिला आयोगानेही रणवीर अलाहाबादियाला आणि इंडियाज गॉट टॅलेंट शोच्या इतर सदस्यांना बोलावलंय. 6 मार्चला महिला आयोगाकडूनही सुनावणी होणार आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयानेही अलाहाबादियाच्या विधानावर आक्षेप नोंदवल्याने या प्रकरणाची तीव्रता वाढत असल्याचं दिसतंय. त्यामुळे येत्या काळात रणवीर अलाहाबादियाच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.